नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कंबाईन ग्रुप सी 2025 जाहिरात आली आहे। 938 पदांची जाहिरात आहे। फॉर्म सुटलेले, फॉर्म भरण्याची प्रोसेस 8 ऑक्टोबर पासून 27 ऑक्टोबर पर्यंत चालू आहे। सो यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे की फॉर्म भरत असताना डॉक्युमेंट कोणती लागतात, त्याच्यामध्ये पण आरक्षण घ्यायचं असेल तुम्हाला, मग आरक्षणामध्ये सामाजिक आरक्षण असेल किंवा समांतर आरक्षण असेल, तर तुम्ही जर या आरक्षणामधून फॉर्म भरत असाल तर काही डॉक्युमेंट आहे जी तुमच्याकडे लागतातच। जर का तुम्ही चुकीची अवैध डॉक्युमेंट अपलोड करून फॉर्म भरला, तुम्हाला एक्झाम देता येईल, मात्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्ही अपात्र व्हाल। सो आत्ताच फॉर्म भरताना काळजी घ्या, कारण एकदा फॉर्म भरून झाल्यानंतर त्यात काही बदल करता येत नाही, फॉर्म एडिट करता येत नाही, फॉर्म दुरुस्तही करता येत नाही किंवा फॉर्म नव्याने पण भरता येत नाही। सो फॉर्म भरताना काळजी घ्या। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या सगळ्या मित्रांना, सगळ्या ग्रुपमध्ये जेवढे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे ग्रुप आहे सगळ्यांना शेअर करा। बघूया यामध्ये कॅटेगरीमधून किंवा समांतर आरक्षणामधून आरक्षण घेण्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतात आणि वैध कोणती असतात, कशी असतात ते पण सांगतो, आणि वैध नसतील तर तुम्ही नंतर मात्र अपात्र व्हाल। तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी 70 दिवसांसाठी टू द पॉइंट अशी बॅच आपण चालू केली आहे, आरंभ बॅच 2.0। ह्या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहे। ह्या बॅचमध्ये तुम्हाला ग्रुप बी आणि सी दोघांचाही पूर्वपरीक्षा प्लस मुख्य परीक्षा सिलेबस कव्हर केला जाणार आहे। आपल्याला माहितीच आहे ग्रुप बी आणि सीचा पूर्वचा सिलेबस सारखाच आहे आणि मुख्यचा सिलेबस सारखा आहे, फक्त एक्झाम दोन वेगवेगळ्या प्रकारात घेतली जाते। सध्या 50% ऑफ चालू आहे। तुम्ही पूर्व आणि मुख्य एकत्रित बॅच घेतली तर तुम्हाला 5999 प्लस जीएसटी आहे, आणि सेपरेट घेतली तर 4999 प्लस जीएसटी। बॅच आपली चालू होते 10 ऑक्टोबर पासून। ह्या बॅचचे फीचर हे सगळे आहेत। तुम्हाला ऑनलाईन लाईव्ह लेक्चर आहे, लाईव्ह जर ऐकायला नाही मिळालं तर लेक्चर रेकॉर्ड होऊन जातो, तुम्ही हवं तितक्या वेळेस पाहू शकता। PDF स्वरूपात नोट्स आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, मेंटोरिंग सेशन आहे, आणि टेस्ट सिरीज मल्टिपल लेवलला आहे, टॉपिक वाईज आहे, सब्जेक्ट वाईज आहे, आणि फुल लेंथ टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल असणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला PYQ ॲनालिसिस करून दिलेली रेकॉर्डेड बॅच पण अवेलेबल आहे। PYQची बॅच का घ्यावी किंवा का बघावी, तर तुम्हाला अभ्यासाचं नियोजन आणि योग्य दिशा ठरवण्यासाठी मदत होणार आहे। प्रत्येक विषयामध्ये कसे प्रश्न, कोणते टॉपिक महत्त्वाचे, वेटेज काय असणार आहे, प्रश्नाची लेंथ कशी आहे, हे समजून तुम्ही अभ्यास करू शकता। ही बॅच तुम्हाला 399 प्लस GST मध्ये अवेलेबल आहे। चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो। फॉर्म सुटलेले आहेत। ग्रुप सी ची 4 पदांसाठी आहे। उद्योग निरीक्षक 9 जागा, तांत्रिक सहाय्यक 4 जागा, कर सहाय्यक 73 जागा, लिपिक टंकलेखक 852 जागा, टोटल 938 पदांची जाहिरात आहे। या संदर्भात पाठीमागे सुद्धा मी काही व्हिडिओ घेतलेले आहेत, ते व्हिडिओ बघितले नसेल तर एकदा बघून घ्या, आणि अजून पुढे सुद्धा काही व्हिडिओ येणार आहे ते बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन लगेच क्लिक करा, आणि अशी व्हिडिओ आवडले तर लाईक करून तुमच्या मित्रांना पण शेअर करा। आता पहिला मुद्दा मी तुमच्या समोर घेऊन येतो। बघा, फॉर्म भरण्याचा कालावधी आहे का, हे 27 ऑक्टोबर पर्यंत आहे। बघा, लिपिक टंकलेखक एक एक्झाम्पल दाखवतो मी। लिपिक टंकलेखकची 852 पद आहेत। 852 पदांपैकी पहिले काही पद आहेत सामान्य प्रशासन विभागाचे। मग यामध्ये कसं आरक्षण असतं, तर बघा, हे सामाजिक आरक्षण आहे, ज्याला आपण म्हणतो SC कॅटेगरी, ST कॅटेगरी, त्यानंतर NTVJ अ, ब, क आणि ड, त्यानंतर इतर मागासवर्ग ज्याला आपण म्हणतो OBC, विशिष्ट मागास प्रवर्ग SBC, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग ज्याला आपण म्हणतो SCBC, आर्थिक दुर्बल घटक ज्याला आपण म्हणतो EWS, आणि अराखीव पदे ज्याला आपण म्हणतो ओपनची पदं। हा जो मधला टप्पा आहे, हा टोटल राखीव पदं किती, ह्या 190 पैकी 131। टोटल ही सामाजिक आरक्षण। समांतर आरक्षण कशी आहे त्यामध्ये, ज्याला आपण जनरल म्हणतो, त्यानंतर हे वुमन रिझर्वेशन आहे, त्यानंतर स्पोर्ट पर्सनसाठी, खेळाडूंसाठी आहे, एक्समॅनसाठी, माजी सैनिकांना आहे, पदवीधर अंशकालीन आपण म्हणतो, पदवीधर अंशकालीन, त्यानंतर भूकंपग्रस्त प्रोजेक्ट अफेक्टेड, प्रकल्पग्रस्त अर्थक्वेक अफेक्टेड, त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड, त्यानंतर दिव्यांग ज्याला आपण म्हणतो दिव्यांग, अंध, अपंग, आणि अनाथ ऑर्फन, अनाथ, तर सगळे हे समांतर आरक्षण हे त्यांची पदं असतात। ओके, आता तुम्हाला जर आरक्षण घ्यायचं असेल कोणकोणती डॉक्युमेंट लागतात, मग बघूया डॉक्युमेंट कोणती लागतात। आता जसं तुम्हाला म्हटलं की ग्रुप सी मध्ये एकमेव क्लर्कचं असं पद आहे 852 पदांचं, ज्याच्यामध्ये तुम्हाला समांतर आरक्षणामध्ये 9 आरक्षण बघायला मिळतात। जर तुम्ही सर्वसाधारण सोडलं तर टोटल तशी 8 समांतर आरक्षणाची पदं असतात।
क्लर्कमध्ये. मात्र क्लर्क जर सोडलं तर बाकीची जी पदं आहेत, उरलेली 3 पदं, ह्या 3 पदांसाठी तुम्हाला समांतर आरक्षण फक्त बघा, वुमन रिझर्वेशन आहे, स्पोर्ट पर्सन आहे, एक्समॅन आहे, त्यानंतर SADM दिव्यांग, PWD, पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी आणि अनाथ ऑर्फन अशा 6 किंवा 5च समांतर आरक्षण तुम्हाला इथे बघायला मिळतात. मग इथे कोणाला नाहीये तर इथे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि अंशकालीन कर्मचारी ते यामध्ये नाहीये. ते फक्त आणि फक्त क्लर्क पदासाठीच आहे, बाकी पदासाठी त्यांना आरक्षण नसतं. आता पुढे घेऊन जातो मी तुम्हाला कॅटेगरी आरक्षण कोणते कागदपत्र लागतात. कॅटेगरी आरक्षण म्हणजे कोणते म्हणायचं तुम्हाला, ज्याला मी सामाजिक आरक्षण म्हणतो. बघा सामाजिक आरक्षण, सामाजिक आरक्षणामध्ये कोण कोण येतं मग याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये SC येतात, ST येतात, त्यानंतर NT चे सगळेच, A असेल, B असेल, C असेल, D असेल, त्यानंतर SBC येतात, त्यानंतर OBC येतात, त्यानंतर SCBC येतात, त्यानंतर EWS येतात आणि राहिला शेवटचा तो ओपन पण आहे. हे याला म्हणतो आपण सामाजिक आरक्षण. मग आता हे जर घ्यायचंय यालाच आपण कॅटेगरी म्हणूया. ह्या कॅटेगरीतून आरक्षण घ्यायचं कोणते कागदपत्र लागतात बघा. जनरली बघा, मी जनरल बोलतो, आता जनरल बोलतो की जनरली तुम्हाला काय काय लागतं तर बघा हे सगळे डॉक्युमेंट लागतात. कास्ट सर्टिफिकेट लागतं, वैध नॉन क्रिमिनल लागतं आणि डोमेसाईल लागतात. आता कास्ट व्हॅलिडिटी असेल तरची गोष्ट आहे, नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. असेल तर यस करून डिटेल्स टाका, नसेल तर गरज नाहीये. तुम्ही नियुक्ती झाल्यानंतर तुम्हाला 6 महिन्यामध्ये कास्ट व्हॅलिड दिली तरी चालणार आहे. ओके, मग आता हे 3 डॉक्युमेंट आपल्याला कंपल्सरी लागतात. हे डॉक्युमेंट कंपल्सरी लागतात. मी जनरल बोलतोय अजून ना. 3 डॉक्युमेंट, 3 पैकी 3ही लागतात. 3 पैकी 1 जरी नसेल, तुम्ही तिथे भरलेली माहिती जर नो केलं तर तुमचा विचार बघा, माहितीमध्ये तुम्ही एखादं डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे का विचारलं जातं. जर तुम्ही नो केलं तर तुमचा विचार ओपनसाठी फक्त डायरेक्टली केला जातो. सो फॉर्म भरताना सर माझ्याकडे हे 3पैकी 1 डॉक्युमेंट नाहीये, मग मी कशातून फॉर्म भरू, याचं उत्तर आहे कॅटेगरीतूनच भरा. फक्त फॉर्म भरताना तुमच्याकडे कॅटेगरी सर्टिफिकेट आहे का विचारलंय, नाही, नो करा, तुमचा विचार ओपनमध्ये होतोच. तुमच्याकडे NCL आहे का, नो करा, तुमचा विचार ओपनमध्ये होतोच. सो तुम्हाला इथे ह्यापैकी कोणते डॉक्युमेंट नसेल, 3ही नसेल तुमचे, तरी पण तुम्ही ओपनमध्ये विचार केला जातो. हा पहिला मुद्दा. दुसरा, सर या 3पैकी माझ्याकडे डॉक्युमेंट आहे तर यस करून तुम्ही माहिती भरा. तुमचा विचार बघा कॅटेगरीमध्ये पण केला जाईल आणि तुमचा विचार ओपनमध्ये पण, ह्या दोन्ही ठिकाणी तुमचा विचार केला जाणार आहे. क्लिअर कट झालं. ओके, आता यामध्ये महत्वाचं काय बघा, कास्ट सर्टिफिकेट जे असतं ना ते एकदाच काढायचं असतं, ते परत परत काढायची गरज नाही. डोमेसाईल सुद्धा एकदाच काढायचं असतं, परत परत काढायची गरज नाही. आता मी का सांगितलं, कारण तुमच्याकडे डोमेसाईल आणि कास्ट सर्टिफिकेट फार जुनं जरी असेल ना तरी चालतं. अगदी पहिला काढलेलं डोमेसाईल चालेल, कास्ट सर्टिफिकेट चालेल. राहिला प्रश्न वैध नॉन क्रिमिनल. जाणून बुजून हा शब्द मी टाकलेला आहे. वैध म्हणजे काय, नॉन क्रिमिनल जे असतं ना हे 3 प्रकारामध्ये मोडतं. 1 वर्ष व्हॅलिड असणारं, 2 वर्ष व्हॅलिड असणारं आणि 3 वर्ष व्हॅलिड असणारं. सो तुमच्याकडे आता अवेलेबल असणारं नॉन क्रिमिनल व्यवस्थित चेक करा, त्याच्यावरती व्हॅलिडिटी टाकलेली असते. त्या व्हॅलिडिटीमध्ये जर हे 2025-26 वर्ष येत असेल तर तुम्ही ह्या फॉर्ममध्ये ह्या NCLचा वापर करू शकतात. पण तुमच्या व्हॅलिडिटीमध्ये जर 25-26 हे वर्ष येत नसेल तर ते नॉन क्रिमिनल तुमच्याकडे असून सुद्धा ते अवैध आहे. सो काळजी घ्या. जर अवैध डॉक्युमेंटची माहिती टाकून फॉर्म भरला तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही एक्झाम देऊ शकाल, थेटपर्यंत जाल. पण नियुक्त झाल्यावरती मात्र तुम्हाला विचारलं जाईल हे नॉन क्रिमिनल दाखवा आणि त्यावेळेस तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्हाला इथे अपात्र, डायरेक्ट अपात्र ठरवलं जाईल. ओपनमध्ये विचार नाही होणार तुमचा, कारण भरलेली माहितीच तुम्ही चुकीची आहे. चुकीच्या माहितीच्या आधारे तुम्ही पुढे आलेला आहात, त्यामुळे त्या कॅटेगरीतल्या मुलांचं नुकसान झालेलं आहे. सो तुमचा विचार केला जाणार नाही, डायरेक्ट तुम्ही अपात्र व्हाल. सो आता फॉर्म भरताना जर वैध असेल गोष्टी तरच टाका, अदरवाईज नाही टाका. हा मुद्दा क्लिअर झाला तुम्हाला. ओके, आता नॉन क्रिमिनल जे काढायचं असतं ते उत्पन्नाच्या आधारे असतं. 8 लाखाच्या आत उत्पन्न लागतं. नॉन क्रिमिनल, कास्ट सर्टिफिकेट किंवा डोमेसाईल हे सगळं तुम्हाला तुमच्या वडिलांच्या नावाने, म्हणजे तुमचं नाव प्लस वडिलांचं नाव प्लस आडनाव. मुलींच्या बाबतीत पण मी सांगतो की मुलींची कास्ट ही लग्नानंतर बदलत नाही. मुलींची कास्ट ही वडिलांच्याच बाजूची असते. सो कास्ट सर्टिफिकेट तुमचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव ह्या नावानेच असावं लागतं. पतीच्या नावाची कास्ट सर्टिफिकेट चालत नाही.
दुसरा मुद्दा, एनसीएल जर काढायचा असेल तर एनसीएल मध्ये सुद्धा उत्पन्नाचा दाखला हा वडिलांच्या बाजूचाच लागतो. भले त्याच्यामध्ये तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न तुम्ही ऍड करा किंवा सेतूमध्ये जाऊन त्यांना इन्क्वायरी करून ते डॉक्युमेंट जमा करून उत्पन्न काढा, उत्पन्नाचा दाखला इथे विचारात घेतला जात नाही. इथे फक्त एनसीएल विचारात घेतलं जातं. सो ही काळजी घ्यायची आणि प्रॉपर हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर प्रॉपर डॉक्युमेंटच्या आधारेच फॉर्म भरायचा. नंतर अशी बरेचशी उदाहरणं बघायला मिळालेली आहे की त्यांना नंतर अपात्र ठरवलेलं आहे. ओके, आता याच्यामध्ये बघा काही कॅटेगरींना मी इथे थोडा मार्क करतो. बघा काही कॅटेगरींना एनसीएल जे आहे ना हे लागत नाही. कुणाला लागत नाही बघा, एससी कॅटेगरीला लागत नाही, एसटीला लागत नाही, त्यानंतर ओपनला पण लागत नाही, त्यानंतर ईडब्ल्यूएसला पण लागत नाही. हे 4 डॉक्युमेंट, हे 4 कॅटेगरी अशा आहेत की यांना फक्त आणि फक्त काय लागतं, ह्या चौघांना, ह्या 4 कॅटेगरी काय लागतं, 2च डॉक्युमेंट म्हणजे कास्ट सर्टिफिकेट लागतं आणि डोमेसाईल लागतं. नॉन क्रिमिनलची गरज आहे त्यांना नाही. मग उरलेले जे आहेत ना त्या सगळ्यांना काय नॉन क्रिमिनल लागतं. मग इथे मी परत साईन करतो, यांना नॉन क्रिमिनल लागणार आहे बघा 1 2 3 4 5 6 7. यांना हे 7 जण आहेत ना, ह्या 7 जणांना नॉन क्रिमिनल लागणार आहे. म्हणजे नॉन क्रिमिनल पण लागेल, कास्ट सर्टिफिकेट पण लागेल आणि डोमेसाईल पण लागेल. बरोबर आहे, क्लिअर कट झालं. हां, आता बघा हे कळलं असेल. आणि वैध डॉक्युमेंट जर नसेल आणि जर वैध डॉक्युमेंट नसतानाही तुम्ही जर फॉर्म भरून दिला तर मात्र पुढे अपात्र व्हाल. सो नो केलं तरी ओपन मध्ये विचार तुमचा होणार आहे. मग काही मुलांचा प्रश्न आहे, सर माझ्याकडे यापैकी एक डॉक्युमेंट नाही, मी डायरेक्ट ओपन मधून फॉर्म भरू का? नाही, भरला तर चालणारच आहे, पण तुम्ही कॅटेगरीतून भरा आणि डॉक्युमेंट नसल्याचं नो करा ना, काही अडचण नाही. क्लिअर कट झालं. ओके, पुढे घेऊन जातो तुम्हाला मी आता. ओके, पुढे घेऊन जातो. बघा तुम्हाला आता एससीबीसी बद्दल सांगतो. एससीबीसी कॅटेगरी सर्टिफिकेट जे आहे ना हे कुणासाठी आहे, तर एससीबीसी हे डॉक्युमेंट जे आहे हे फक्त आणि फक्त मराठा कॅन्डिडेटसाठीच लागू करण्यात आलेलं आहे. याला किती टक्के आरक्षण आहे, 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे. तो मराठा सोडून बाकीच्या कॅन्डिडेटनी एससीबीसी मधनं फॉर्म भरू नये, आणि भरला तर तुम्ही भविष्यामध्ये तुम्हाला अपात्र किंवा अडचण येऊ शकते, लक्षात घ्या. दुसरा मुद्दा, जे मराठा कॅन्डिडेट यांनी ईडब्ल्यूएस मधून जावं का, तर नाही, त्यांना ईडब्ल्यूएस लागू नाही. सो ईडब्ल्यूएस जर असेल तुमच्याकडे तर ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरू नका, कारण ओपन मधल्या मराठा कॅन्डिडेटला सेपरेट आरक्षण दिलेलं आहे. सो त्यांनी याच्यातनंच फॉर्म भरावा. याच्यातनं भरून तुम्ही पुढे जाल, पण नंतर भविष्यात तुम्ही अपात्र होऊ शकता. पहिला मुद्दा. दुसरा, कागदपत्रे कोणती लागतात मग यांना कागदपत्र एससीबीसीला कागदपत्रे कोणती लागतात. पहिले म्हणजे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागतं, बरोबर आहे, कास्ट सर्टिफिकेट लागतं. आता याची व्हॅलिडिटी असते का, नाही, हे व्हॅलिडिटी नसते. एकदा तुम्हाला काढायचं आहे, पण लक्षात घ्या 2024 पासून हे लागू झालंय, पाठीमागचं चालणार नाही. 2024 नंतर काढलेलं असेल तर ते व्हॅलिड आहे. दुसरं, याला एनसीएल लागतं का, यस एनसीएल लागतं. मी एनसीएल बद्दल पाठीमागे बोललो आहे, त्याच प्रकारामध्ये एनसीएल तुम्हाला इथे लागतं. 1 वर्ष 2 वर्षाचं किंवा 3 वर्षाचं व्हॅलिड लागतं, हे व्हॅलिड लागतं. मी पाठीमागे बोललो तेच इथे पण ऍप्लिकेबल आहे. ओके, आता तिसरं याच्यामध्ये मी स्टार करतो. काहींचं एनसीएल असं आहे बघा, कास्ट सर्टिफिकेट प्लस एनसीएल एकाच डॉक्युमेंट वरती आहे, चालेल का, यस चालेल. याच्याबद्दलचा GR पण आलेला आहे, सो काळजी करू नका, हे पण चालेल. तिसरा मुद्दा आहे मी इथे करतो, मला डोमेसाईल यांना लागणार का, यस डोमेसाईल सुद्धा यांना लागेल. आरक्षण घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला डोमेसाईल लागतं म्हणजे लागतंच. याचा अर्थ महाराष्ट्राचे रहिवासी असणारेच विद्यार्थी आरक्षण घेऊ शकतात, बाहेरचे घेऊ शकत नाही. चौथ्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. आता हे डॉक्युमेंट जे आहे ना हे कुणाच्या नावाचं असावं बरं. आता यामध्ये एखादा मेल कॅन्डिडेट असेल, मुलगा असेल, तर साहजिक हे तुमचं फादरच्या नावाचंच असावं. आता फादरच्या नावाचं म्हटलं म्हणजे कसं, तुमचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव ह्या नावानेच तुम्ही काढावं. दुसरं, एखादी फिमेल जर असेल आणि त्या फिमेलचं लग्न झालं असेल तर तिला सुद्धा हे फिमेलचं नाव, वडिलांचं नाव आणि तुमचं सरनेम ह्या नावानेच तुमचं असावं, म्हणजे वडिलांच्या बाजूच असतं. मी एक वाक्य सांगतो, नोट करून ठेवा. महिलांसाठी, महिलांची किंवा कोणत्याही मुलाची कॅटेगरी किंवा मुलीची कॅटेगरी ही वडिलांच्या बाजूचीच असते, बदलत नाही. लग्न झाल्यावर पतीच्या नावाची नाही बदलत, आईच्या नावाची नाही घेता येत तुम्हाला, बरोबर आहे. म्हणजे अपत्याला वडिलांचीच कॅटेगरी लागते, बदलत नाही. इंटरकास्ट मॅरेज जरी झालं असेल तरी बदलत नाही. सो ह्या नावानेच काढायचं आहे. मग याच्यात उत्पन्नाची अट पण आहे तुम्हाला, किती, 8 लाखाची अट आहे एससीबीसीला. 8 लाख किंवा त्याच्या आत उत्पन्न पाहिजे तुम्हाला. मग कुणाचे उत्पन्न पकडलं जातं बघा, एखादी फिमेल जर असेल आणि मॅरिड असेल तर तिच्या फॅमिलीचं म्हणजे पतीचं, हजबंडचं म्हणून आपण हजबंडचं प्लस वडिलांच्या बाजूला फादरचं आणि मदरचं उत्पन्न पकडलं जातं. पण एखादी फिमेल आहे आणि ती अनमॅरिड असेल तर साहजिक आहे तिचं फादरचं आणि मदरचं उत्पन्न पकडलं जातं. आणि एखादा मेल कॅन्डिडेट असेल तर साहजिक आहे
फादर आणि मदरचं उत्पन्न पकडलं जातं, किंवा यामध्ये तुम्ही ऍड करा तुमच्या 18 वर्षाखालील भावंड असतील तर त्यांचंही पकडलं जातं, किंवा अविवाहित भावंड असेल त्यांचं पकडलं जातं. आता यामध्ये तुम्ही काढताना हे हजबंडच्या नावाचं काढायचं नाही, वडिलांच्या बाजूचं काढायचं आहे. क्लिअर कट झालं. हा, पुढे घेऊन जातो मग ईडब्ल्यूएस बद्दल तुम्हाला मी सांगतो. ईडब्ल्यूएस कुणासाठी आहे तर ईडब्ल्यूएस ओपन कॅटेगरी मधले, ओपन ज्या कॅटेगरी होत्या ना त्याच्यामध्ये बऱ्याच सब कॅटेगरी होत्या, त्यापैकी एक मराठा होती. ओपन मधली मराठा जर सोडली तर उर्वरित सर्वांनाच, मग त्यामध्ये ब्राह्मण असेल, ख्रिश्चन असेल, इतर ज्या कॅटेगरीना त्या कॅटेगरीसाठी ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लागू करण्यात आलंय 10% आरक्षणासह. सो मराठ्यांनी काढू नये आणि ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी काढू नये. ओके, कुणासाठी ते सांगितलं. दुसरं, कागदपत्रे कोणती लागतात तर ईडब्ल्यूएस ला बघा कागदपत्रे एक लागते, कास्ट सर्टिफिकेट लागतं ईडब्ल्यूएसचं, आणि हे दरवर्षी 1 इयरच व्हॅलिड असतं बघा, 1 इयर व्हॅलिड असतं, दरवर्षी काढण्याची प्रोसेस आहे. हे कधी संपतं दरवर्षी. जर तुम्ही काढलं कोणत्या इकॉनॉमिक इयरमध्ये काढलं तर 31 मार्चला हे संपतं. सो तुम्ही जर मागच्या 31 मार्च पूर्वी काढलं असेल तर ते 31 मार्चला संपलेलं आहे. सो ह्या 1 एप्रिल पासून जर आता काढला असेल तर 31 मार्च 2026 पर्यंत चालेल. ओके, कास्ट सर्टिफिकेट लागते, डोमेसाईल 100% लागेल तुम्हाला. एनसीएल ची गरज नाही, मी आधी पण सांगितलं याची गरज तुम्हाला इथे नाहीये एनसीएल ची. ओके, फक्त एक लक्षात घ्या हे दरवर्षी काढावं लागतं. कुणाच्या नावाचं असावं हे सुद्धा तुमच्या फादरच्या नावाचंच असावं. त्यानंतर उत्पन्नाची अट आहे का याला, यस, याला पण उत्पन्नाची अट आहे, त्याशिवाय हे काढलं जात नाही. 8 लाखाचे आहे. कुणाचं उत्पन्न पकडावं, तुमच्या फॅमिलीचं. मग फॅमिलीमध्ये कोण येतं, तुमचे असेल ते बरं का, लक्षात घ्या. फादर असेल, मदर असेल, त्यानंतर तुमचे हजबंड असेल, किंवा तुमचे अपत्य ज्यांचं 18 वर्षाखालील आहे ते अपत्य पण चालतात, किंवा 18 वर्षाखालील भावंडे यांचं. यापैकी तुम्ही आता जे आहे ते ठेवायचं, जे नाही ते काढून टाकायचं. म्हणजे एखादा मुलगा असेल तर साहजिक आहे त्याचं लग्न नसेल झालं तर त्याच्यात येणारच नाही, पत्नी येणार नाही. हजबंड ऐवजी इथे काय येऊ शकतं वाईफ येऊ शकते. सो यांचं उत्पन्न कन्सिडर केलं जातं. एवढं करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट सेतूमध्ये जा, ते तुम्हाला सांगतील की हे डॉक्युमेंट मला द्या, त्या डॉक्युमेंटच्या आधार तुम्ही हे काढू शकता. सो अशा पद्धतीने आरक्षण घेण्यासाठी सांगितलं मी. हे झालं सामाजिक आरक्षण. आता आहे समांतर आरक्षण. समांतर आरक्षणामध्ये बघा महिला आरक्षणासाठी वेगळं डॉक्युमेंट लागतं का नाही. 2023 मेला हा GR आलेला आहे. सो महिला आरक्षणासाठी वेगळं डॉक्युमेंट लागत नाही. हा महिला ज्या कॅटेगरीतनं बिलॉंग करतात त्या कॅटेगरीत जे डॉक्युमेंट लागतात ते लागतीलच तुम्हाला. म्हणजे कास्ट कॅटेगरी लागेल, डोमेसाईल लागेल आणि एनसीएल लागत असेल त्यानुसार ते लागेलच. पण महिला आरक्षणचं वेगळं असं डॉक्युमेंट येत नाही आणि गरज पण नाहीये. सो महिला आरक्षण तुम्हाला मिळणारच आहे. दुसरं, प्रकल्पग्रस्तांना सर्टिफिकेट लागतं का, यस सर्टिफिकेट लागतंय तुम्हाला बघा. प्रकल्पग्रस्तांना, भूकंपग्रस्तांना सर्टिफिकेट लागणार आहे बघा. पदवीधर अंशकरण असाल तर त्याचं पण तुम्हाला सर्टिफिकेट लागेल बघा. खेळाडू असेल तर तुमच्याकडे एक तर व्हेरीफाईड केलेलं डॉक्युमेंट लागेल, व्हेरीफाईड केलेलं किंवा व्हेरिफिकेशन करायला टाकलं त्याची रिसिप्ट जरी असेल तरी ती चालणार आहे. दिव्यांगांना SADM वरनं काढलेलं परमानंट, काय म्हटलं मी, परमानंट सर्टिफिकेट लागेल 40% किंवा 40% जास्त असलेलं. माजी सैनिकांना, एक्समॅनला, रिटायरमेंटचे जे तुमचे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंटच्या आधारे फॉर्म भरू शकता. ऑर्फनला संस्थात्मक किंवा संस्थाबाह्य तुमचं सर्टिफिकेट लागणार आहे. सो हे तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. पहिलं फक्त महिला आरक्षणाला असं वेगळं काही डॉक्युमेंट लागत नाही, बाकी सगळ्यांना लागतं. तिथे लक्षात घेऊन तुम्ही फॉर्म भरा. उगाच कुठेतरी टिक करून जाल तर भविष्यात अडचण. एखादा नॉर्मल जनरल विद्यार्थी आहे आणि तो फॉर्म भरताना काय करतो, अंशकालीन त्याला समजणे काय आहे ते तो टिक कराल तर अडचणीत याल. सो ते डॉक्युमेंट लागेल. सर माझ्याकडून चुकून भूकंपग्रस्तावर क्लिक झालं सर, नाही ही चूकच आहे, मग त्याला पनिशमेंट काय, तुम्ही नंतर अपात्र व्हाल. सो ज्याच्यातून तुम्ही फॉर्म भरतात ना, फॉर्म नीट चेक करा आणि फॉर्म भरताना विनाकारण तुम्हीच शक्यतो समोर बसून फॉर्म भरा. सायबर कॅफेवरने चूक केली ही तुमची चूक आहे, तुम्ही लक्ष दिलं नाही. सो तुम्ही स्वतः समोर बसून फॉर्म सबमिट करण्याच्या अगोदर व्ह्यू करून घ्या, कुठे क्लिक केले, कुठे गडबड झाली, हे सगळं बघूनच फॉर्म भरा. अन्यथा फॉर्म कुणाच्या भरोश्यावर भरू नका. हे सगळ्या गोष्टी नीट लक्षात घ्या आणि फॉर्म भरा. याच्याबद्दल अजून सेपरेट माझे व्हिडिओ येणार आहेत. अनाथांना ग्रेस टाईम मिळतो, त्यांना लेखणी घेऊन जायचंय किंवा इतर काही गोष्टी असतील तुमच्या डॉक्युमेंटच्या किंवा आरक्षणाबद्दल तर मला कमेंटमध्ये टाका, त्याच्यावरती सेपरेट मी व्हिडिओ घेतो. पण जाताना परत एकदा सांगतो की तुम्ही जर ही बॅच जॉईन केली नसेल तर लगेच जॉईन करा. ह्या बॅचचा फायदा 100% तुम्हाला होईल. टू द पॉईंट शिकवणारे फॅकल्टी आहे. राहिलेल्या 70 दिवसामध्ये अतिशय प्रॉपर वेने तुम्ही यांना फॉलो केलं तर ह्या 70 दिवसात तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता. आणि PYQची बॅच सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे. अभ्यासाला योग्य दिशा आणि नियोजन करण्यासाठी बॅच महत्त्वाची आहे. 399 प्लस GST मध्ये ही पण अवेलेबल आहे. ह्या बॅचेस तुम्हाला कुठून घ्यायच्या आहे, इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड
डाउनलोड करा, तिथून हवी ती बॅच परचेस करा. अडचण आलीच तर ह्या नंबरला कॉल करा. शक्यतो अडचण येणारच नाही आहे. एकदम युजर फ्रेंडली असं हे आपलं ॲप आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ मी पुढे घेणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. असे व्हिडिओ आवडले तर लाईक करत चला, सबस्क्राईब करत चला, तुमच्या मित्रांना नक्की शेअर करत चला, तुमच्या ग्रुपला शेअर करा आणि मला कमेंटमध्ये पण नक्की सांगत चला. मनात प्रश्न असेल तर मनात ठेवू नका, कमेंट बॉक्समध्ये टाका, त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ नक्कीच घेतो. धन्यवाद.